नमस्कार मंडळी, मी ओमकार चिकणे, तुमचं स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये। तर आम्ही आता जाणार आहोत फार्म हाऊसला आणि हा जयेश पवार, नमस्कार। ही आमची पल्लवी ताई, नमस्कार। आणि हा शार्दूल दादा, ही पल्लवी ताई, ही अमिषा, ही तन्वी आणि आमचा अमित दादा अजून राहायला पाठी, तो येणारच आहे। तर आम्ही इथं अमितची वाट बघत थांबलेलो आहे। त्याला पोरी लवकर आल्या आणि तो पोरीसारखा थांबून ब्लॉग बघितल्यावर मला शिव्या द्यायला लागली। अमित बद्दल मला बोलता येत नाही, ब्लॉग मध्ये तरी नाही बोलू शकत। का अमिषा, तुला काय वाटतंय? खोटा तर एवढा बोलतो, जसं की बोलतो काय माहितीये की मी पूजा करत होतो। किती खोटा कोण, 6 वाजतापासून पूजा करतो मान्य आहे, तरी पण एक 9 वाजता ट्रेन नाही पकडतायत त्याला। इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीवर ठेवायची असतात माणसं। किंवा कर्जत, हा कर्जतचा बोर्ड, हा कर्जतचा रेल्वे स्टेशन जो की कर्जतमध्ये, आणि ही आमची ट्रेन आणि हा दुकान। तुम्ही काय म्हणाल या दुकानाबद्दल? कोणता दुकान? हा काय दुकान? हा कोणता वेगळा दुकान दिसतोय मला। तर कर्जतमध्ये मोस्टली लोक फिरायला आलेत आमच्यासारखीच, आणि आम्ही पण असा फिरायला आलोय। खूपच वर्षानंतर हा प्लॅन झालेला आहे आमचा, तब्बल 6 वर्षानंतर, कारण 6 वर्षा आधीच आमची ही मैत्री झालेली, त्यानंतर आमची कुठंच प्लॅन झाला नाही। पण प्लॅन झाला नाही यांचं कारण हे 2 पोरी, ही अमिषा आणि पल्लवी। आता सक्सेस झालेला आहे हा प्लॅन आमचा। 8 वर्ष आणि छान असा परिसर आजूबाजूला, इथं मच्छीचं दुकान, इथं इडल्या खात आहेत। कुठून जायचंय? इथं बघा माणसं बघा, मला फिरायला आलेत आणि आधार कार्ड पॅन कार्ड घ्यायला विसरले, सांगून सुद्धा आणायला विसरलेत। हे चौघं मला काय वाटत नाही का? नाही, मला काहीच वाटत आणि पैसे ट्रान्सफर केलेत आणि आम्ही दोघंच चाललोय, आणि ग्रुपवर टाकून देणार, जाऊ दे ना। आणि अशाच प्रकारे आम्ही आमचा मार्ग पकडलेला आहे फार्म हाऊसच्या दिशेने। आणि हा फार्म हाऊसचा एंट्रन्स, इकडे एंट्री चालू आहे आमची, आणि बाकीचे दोघं येतात। जयेश थांबलाय अमितला घ्यायला। इथं खालती स्विमिंग पूल आहे, थोडा जण जाऊ आपण। बाजूला मैदान पण आहे, पण बॅट बॉलची कमी आणि प्लेयरची कमी, काय हरकत नाही, आपण इथंच एन्जॉय करू। एक आनंदाची गोष्ट, इथं खेळायचे सर्व प्रकारचे खेळ आहे, म्हणजे वस्तू आहेत, जेणेकरून आम्ही बॅडमिंटन, बॅट बॉल आणि फुटबॉल खेळू शकतो। आणि इथे AC चालू झालेली आहे, आल्या लाईट गेले, असं या पोरींचा पायगुण। हाच तो अमित पवाणकर, ज्यामुळे आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला का। आणि हा जयेश पवार, आज वडापाव आलाय आपल्याकडे, नाश्ता आलाय। तरी बरं आहे तुझं, 1 तास लेट झाला, नाही तर पल्लेसारखं 5-5 तास लेट नाही होत। नाही तर काय। आणि इथं नाश्ता करायला बसलेला आहे शार्दूल, इथं TV पण आहे, आणि इथं आमचा नाश्ता आलेला आहे, तुम्ही पाहू शकता, वडापाव, भाजीपाव। आत्ता चालू आलो आणि बघा आल्या आरसमोर फोटोशूट। पोरी कधी सुधारणार? पोरी नाही कधी सुधारू शकत। इथं आम्हाला भुका लागल्यात, आता नाश्ता झालाय तरी पण भूक लागले। ओमकारने 3 वडे खाल्ले तरी त्याला भूक लागली। तुम्हाला सांगू इच्छितो की ही आम्ही पहिले एंटर केलेली ती मुलींची रूम होती, आपण एंटर करणार आहोत ती आमची रूम आहे 005। तुम्ही पाहू शकतात, खूपच सुंदर असं आमचं रूम आहे, तुम्ही पाहू शकतात। ही अशी फॅसिलिटी पोरीच्या रूममध्ये नाही आहे, कारण की यांनी लेट पैसे दिलेत। आता थोडा वेळ आम्ही विश्रांती करू आणि मग जाऊ आम्ही डुबक्या मारायला।
एवढा बेकार डान्स वा खूपच घाण. आपण आता अमितचा डान्स बघूया. अमित जरा तुम्ही आधा दाखवा. हो तुम्ही तुमची आधा दाखवा. A few moments later. बघूया डान्स चालू आहे. फायनली तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. तो म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा. आणि इथं आम्ही तयार झालो आहोत बरमोडे घालून. लेट्स गो. हा इथून उड्या. इथून नाही तिथून आहे रस्ता. आणि इकडे बघू शकता इथं किती कैऱ्या आलेल्या आहेत. कोंबड्या पण आहेत. रात्रीची सोय झाली आमची. मी नॉनव्हेज सोडलं त्यामुळे अर्धी पॉप्युलेशन खाऊन जनावरांची तरी आता नॉनव्हेज सोडलंय. पापाचं प्रायचित्त होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. ते माझे झालं. आणि याच जन्मात मी पापाच्या प्रायचित्त करतोय. लाजा आहेत का लाजा? त्यामुळे मला काय वाटत नाही. देव बघतोय वरून. मोबाईल आणलास? बरं जरा सांगितलं नाही तर लात मारणार होतं याला. तर इथं पाहू शकताय इथं फुटबॉल खेळायला आहे. इथं रेनी डान्स आहे. आणि इथं स्विमिंग पूल आहे. सध्या तरी साफसफाई चालू आहे. माझे पाय भाजायले. आणि इथं हा वरती असा तो वेलकम बदला घर. अशा प्रकारे आम्ही एन्जॉयमेंटला सुरुवात करणार आहोत. इथं जेवढं शक्य होईल तेवढं एन्जॉय करणार आहोत. कारण की हेच मुमेंट असतात एन्जॉय करायचं. पबजी बदली जीप. आम्ही दोघं जातो. जीप घेऊन जावा. जोपर्यंत क्लीन होते तोपर्यंत आपण एक्सप्लोअर करू. शार्दूलने पबजीची जीप खोललेली आहे. तर पाहू शकतात किती आपलं फॅसिलिटीज तेव्हा उतरला आहे. सुरुवात त्यांनी लहानपणापासून केली. आणि हा वर्षाव असा केला आहे. आणि असं पाण्याचा वर्षाव केला पण त्याला तिकडून शिव्यांचा वर्षाव भेटलेला आहे. मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी कुछ बात गलत भी हो जाए कुछ देर ये दिल भी खो जाए बेफिक्र धड़कने इस तरह से चले शोर गूंजे यहाँ से वहाँ सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो रास्ते भुला दो सारे घर बार के. तर बऱ्याच वेळानंतर आम्ही पाण्याच्या बाहेर आलेलो आहे. आणि इकडं रेन काय आहे रेन स्प्रिंग आपला पाऊस पडत आहे. आपला आर्टिफिशियल पाऊस. आपला नाही भाड्याचा आहे. आणि इथं अफाट ऊन आहे म्हणून आम्ही इथं सुकायला बसलेलो आहे. आणि आम्ही सुकतोय कारण की आम्हाला आता जेवायला जायचं आहे. खूप भूक लागले. कोण देतो बाय? या बाईचं लग्न आहे सेलिब्रेट केक बी आणि बोलते बॅचलर्स पार्टी तुम्ही द्या. हा कोणता रूल आहे? बाकीचे ब्राईड टू पे करतात ते लोक फक्त केक बी सजवा नंतर जेवायचं आपल्याला द्यावं लागतं. हा अरे बाबा माझ्या फ्रेंड्सनी हे बधीर आहे. नाही तुम्ही सगळं सजवट करणार ती थोडी करणार. आम्ही सजावट करतो. विला बुक तू कर. वेला बुक करे हे बधीर आहे. आता दिवाळी तर येऊ दे. येडे आहे तिथं लग्न झाल्यावर करणार आहे. अरे मग लग्नाच्या आधी करतात ते काय 4 महिन्या अगोदर करतात काय. मग लग्नाच्या 1 दिवस 2 दिवस अगोदर करतात ते. हे कोण सांगितलं? हो 3-4 दिवस अगोदर करणार. हे बाबा हे 3-4 दिवस मग तुम्ही तुमची बिझी असा ना तुम्ही. तुम्हाला एकदम चुकीची माहिती दिली. नाही तर काय नाही असं काय नाही. आम्हाला 3 महिना अगोदर दिलं तरी चालतं. नसेल गेला तुम्ही पार्टी करायला गेलात खोटा बोलून. खरं सांगा. इकडं कॉलिंग चालू आहे एकाच्या कंपनीमध्ये आणि दुसऱ्याच्या पण कंपनीमध्ये. ही जिओ मध्ये कामाला आहे. आणि हा कुठे कामाला आहे? चालू नाही केला. कामाला कुठे आहे? हा बेलापूर मध्ये कामाला आहे. आणि आम्ही इथं बेरोजगार.
ही पण सरेच बेरोजगार आहे ना इथं. हा बेरोजगार मॅडम मी एकटाच बेरोजगार आहे काय ना. हा तुझा गप्पाच बेरोजगार, तू बेरोजगार आहेस अरे मी कालच रिझाईन दिले, पूर्ण काल शाबास. एक्झिट प्रोसेस करून आलोय. रिझाईन देऊन नोटीस जोरदार ताल्या. काल एक्झिट करून आलो मी. आज लास्टचा दिवस होता माझा ऑफिस. बरं बरं. सुट्टी घेतली. इकडं आम्ही जेवायला आलेलो आहे. सध्या बघतायत स्टार्टर डिश आलेला आहे, कांदा आणि लिंबू. तर इथं आमचं जेवण आलेलं आहे. इथं बघा पनीरची भाजी आणि रोटी व्हेजवाल्यांसाठी आणि नॉनव्हेजसाठी चिकन. तर आता आम्ही सुरुवात करतोय जेवायला. अर्धं जेवण झालेलं आहे. हा आम्ही पनीरची भाजी चिकन खातोय. आम्हीचा चेहरा दाखव. तो दोन्ही खातोय. मग आपण त्याला विचारूया कसं आहे, ह्याच्याकडून रिव्ह्यू घेऊया. कारण की हा असा माणूस आहे कोणत्या पण हॉटेलमध्ये जा तर कोणतंच जेवण नाही आवडत. रेव घेऊच नको. तरी पण सांग तुला कसं वाटलं, कोणतं छान वाटलं, व्हेज का नॉन व्हेज? आता एवढं खाल्लंच ते अर्ध संपवला. रिव्ह्यू कधी येतो जेव्हा जेवण खातं संपतं, जिरता ढेकर येतो तेव्हा त्याचा रिव्ह्यू येतो. जेवल्यानंतर ते नाव ठेवतात तशी माणसं आहेत ते. तुम्ही आता तोंड बघू शकता. त्याला एका पूलमध्ये हा. तोंड पुन्हा लाल झालं. काय गं पल्लवी? काय नाही, पोरीने जोड जोडलाय चांगलाच. पुन्हा तोंड लाल झालंय. पुन्हा लहान झालं पोरीच्या तर पाठीपाठी जात होता. काय गरज होती पोरीच्या पाठीपाठी जायची? काय करणार? बघ इथं दाखव ना. आता तोंड दाखवायचं वेळ आली बघा. मी आपल्या खाण्यावर फोकस करतो. सध्या मी कांदा आणि भाजी खातोय. रोट्या येत आहेत. आता पण हवा असेल तर आताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही विश्रांती करत आहोत. इथं बघा मस्त बसायला जागा आहे आणि इथं मिरिंडा आणलेला आहे पियायला आम्हाला. ए पल्लवी महाराज ज्ञान देणार आपलं. पाया इथं पल्लवी महाराज भेटले. बोला पल्लवी महाराज की जय. अमिषाला प्रश्न विचारूया जे की जिओमध्ये कामाला लागलेत. फेजमध्ये डिफरन्स काय? इथे तू एन्जॉय करायला आलाय, कामाचं बोलायला आलाय का? मुकेश अंबानी तुम्ही लक्षात घ्या, ज्ञान लक्षात घ्या. कसे पण आपलं माणसं घेऊन नका तुम्ही. पल्लवी बाबा ज्ञान देत आहेत. पल्लवी बाबाचं ज्ञान ऐकूया. पल्लवी बाबा तुम्ही काय सांगाल? आता युवा पिढी तुम्ही टेन्शन घेतात, डिप्रेशनमध्ये जातात युवा पिढी. टेन्शन घेत नाही. तुम्ही नाही, युवा पिढीचं बोलतोय. तुम्ही बाबा, तुम्ही महान आहात. आम्ही युवा पिढी तर तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल? अरे तिला खालच्या ह्याच्यात बोल रे. खाली एकदम. हा बाबा असं आहे की त्याला पैशाशिवाय काही दिसत नाही. हा एकटा आहे असा बाबा ज्याला दाढी येत नाही. इथून दाढी वाढते. तिथं मोठी आहे तिथे मोठी आहे. हा असा बाबा आहे, त्याला मिशी आली आहे त्याला दाखव. कारण की त्याचं नाव आमिषा आहे ना. मिशा. आता मिरिंडा परा पियत आणि दुपारचा स्वाद घेत आहे. इंग्लिश बोल रहा छोरा. हळू नाही आपल्याला. मग बोलतं कमी पी, एवढा लाल झालाय पिऊन. तर आम्ही जेवण खाऊन थोडा आराम करायला आलोय. आता वर्ष आम्ही झोपलाय. आपला शार्दूर आहे. आम्ही आपलं गरीब माणसं. बघा आमच्या डोक्याखाली दोघं टॉवेल आहेत. आम्ही जमिनीशी जोडणारे माणसं. डाऊन टू अर्थ. हा भिकारी बघा, कोणीतरी त्याला बाहेर शेंगदाणे दिलं काय. माकडच झालाय तो. तुम्हाला माहिती आहे ना माकड काय म्हणतो? तुम्हाला माहिती नसेल तर गुगलला सर्च करा. मराठी माकड काय म्हणतो फक्त गुगलला सर्च करा, तुम्हाला समजेल. तर आता आम्ही बॅट बॉल घेऊन आणि इथं बॅडमिंटन घेऊन निघालोय मैदानात. इथं संघर्ष करायचा आहे आम्हाला. हाक मार. खेळ खेळणार आहोत. तर इथं मैदान आहे, तिथं आपण सामना ठेवणार आहोत. बघूया कोण जिंकतंय. त्यांना बोलतोय वारा येईल, वारा आहे तर काय खेळून फायदा नाही. बघा काय आहे, काय मतलबच नाही खेळून. काय ऐकायचं ना माझा. हो
बॅडमिंटन खेळत आहोत आणि जरा प्रोफेशनलिटीने खेळत आहोत. त्यामुळे आम्ही लाईन राखत आहोत. लाईन राखायचं काम आपलं बॉर्डर राखायचं काम जयेश पवार करत आहे आणि ओमकार रंगवण्याचं काम करत आहे. ओमकार रंगवण्याचं काम करतोय. इथे अमित शहा तिला कोणी खेळायला घेतलं नाही, ते पबजीच्या गाडीमध्ये बसून राहिले. एवढं आखल्यानंतर बोलते बॅट बॉल खेळूया. ओमकारची इथं मेहनत तुम्ही बघू शकता. आता इथे पल्लवी तिचा उलटा टी शर्ट घालून आलेली आहे. पल्लवीने इथे उलटा टी शर्ट घातलं तुम्ही बघू शकता. मग तिला बॅडमिंटनची स्पेलिंग पण येत नाही. रात्रीची वेळ लाईटिंग बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे. इथं गाणी लावले डीजे लावलंय. तर आता आपण खाली जाऊया, खाली बघूया स्विमिंग पूलमध्ये. तर आता आमची सर्वांची आंघोळ झालेली आहे आणि सगळे तयार झालेले आहेत. आणि आता आम्ही जाणार आहोत. बाहेर डीजे चालू आहे. तर पहिला आम्ही जेवणार आहोत, मग नंतर आम्ही जाणार आहोत नाचायला, जर डीजे असेल तर. नाही तर मी झोपणार. खूप अशी खच्ची गाडी लागते बघू शकता. मग बाहेर जाऊया, बाहेर व्ह्यू बघूया. आणि अशाच प्रकारे लाईट गेलेली आहे. इथं भीतीचं वातावरण. भूतात की रात्री भूताच्या गोष्टी तर भूतात की नक्की. इथं आम्ही नाचायला आलो. आवडलं नाही भूताला, भूतं घाबरलीत. हे चांगले नाचत म्हणून आपण कर्जत आणि बंद झालं. आणि कर्जत काय कोकणापासून जास्त लांब तर नाही. हा पावडर पण नाही लावली. अरे पावडर तरी लावले तरी एवढे गोरे होत आपण. इथं विषय चालू आहे. मुली अजून आले नाही. 3 तास झाले तयार होत आहेत. म्हणजे आम्हाला सांगा तुम्ही, आम्ही विदाऊट पावडर पण एवढे गोरे आहोत. बघू शकता तुम्ही. शार्दूल आहे, मी आहे, ओमकार आहे. हा तर गुलाबी पडलाय. हा तर जाऊ दे, याचा विषय. ह्याला फाउंडेशनची पण त्याचा फाउंडेशनच वेगळा आहे त्याचा. हे पोरींना म्हणजे काय, म्हणजे कोण बघायला येणार आहे मलाच समजत नाही यांना. एक तर लाईट गेलेली आहे. आणि एक तर लाईट गेले, चुकून इकडची लिस्ट विकत लावायला. इथं बघू शकता, तुम्हाला दिसणार नाही पण आम्ही इथं जेवायला चाललोय. पण पोरी एकदम नटून छटून आल्या. इथं कोणाच्या बड्डेला जायचंय. नाहीतर काय, जसं की फुकटची कोण पार्टीच देते अशा नटल्यात. हे वाटते पल्लवी तोंड बघा इथं. तोंड बघ पल्लवी वाटते तरी का. अगं जाशील तिथे. तर आम्ही चालत चालत आलो आहोत जेवायला कोल्हापुरी वाडामध्ये. कोल्हापुरी वाड्याचं हा हॉटेल बघू शकता कसं टेबल आहे. बैठक पद्धती संस्कृती जपणारी हॉटेल आहे. कोल्हापुरी, हा कोल्हापूरचा आहे. ह्या कोल्हापुरीला विचारूया की कसं वाटलं हॉटेल. ओ कोल्हापुरी. सध्या ते मूळमध्ये दिसत नाही. त्यांना जरा टेन्शन आहे. ते टेन्शन आहे की दुपारी पोरीचा मार खाल्ल्यामुळे. तर इथं पल्लवीची थाली आलेली आहे. सेम पल्लवीसारखीच आहे. मला फक्त गुलाबजाम दे, बाकी काय नको. आणि तुला हे तुला चांगलं नाही, शुगर वाढेल. हळू जरा म्हणून यांना कुठे घेऊन नाही जात. काय एकसाथ सूर लावला रे. अशाच प्रकारे आमची पण डिश आलेली आहे. आणि डाळ खिचडी, नंतर नॉनव्हेजचा पदार्थ आणि रोट्या. आणि अशाच प्रकारे रात्र झालेली आहे. आम्ही इथं आलो आहोत आणि इथं फोटोशूट चालू आहे. ते होऊ दे ना, पण इकडे बॅकग्राऊंड दे ना. काय बॅकग्राऊंड काय. इथं सजेशन देतात आम्ही, पण त्यांचं कोण ऐकतच नाहीत. एकदम नावच दिले थर्ड क्लास असे फोटोग्राफर जयेश पवार. थर्ड क्लास आहे. तोंड नीट हिने पण मान्य केले थर्ड क्लास फोटोग्राफर आहे. तर मित्रांनो रात्रीचे 2 वाजले आणि इथं बघू शकतात आपल्या ग्रीन व्ह्यू रिसॉर्टचं लोकेशन इथे दाखवलंय. कोणत्या लेडी हा इकडे आम्ही गेलेलो आणि भीमाशंकरला जाऊन आलोय. इथे पण गेलोय आम्ही. अजून हा सोनारपाड्याला जाऊन आलोय. सोलनपाडा येतो. सोनारपाडा माथेरान. माथेरान आम्ही रोजच जातो याला काय. तिकडे आम्ही कॉलेजला जातो. नाहीतरी काय.
काय बोलतोस? कुत्रा भुकतोय इथं. मग याचा अर्थ काय म्हणायचा आपण? भूतात की चल त्याला बघू ना. नको ते माणसं आपल्यावरच भुकतोय रे तो. नाही आपला नाही. त्याला तू आवडला नसशील. अरे आणि आता आम्ही सुरुवात करणार आता आहोत आम्ही सगळे भूताच्या मित्र गोष्टी. आहोत. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. 3 आणि वाजता आता gym आम्ही करायला जातोय जिम करायला. जिम बघू शकतात. तुटकी फुटकी डंबल्स मार पुशअप. बघू किती मारतायत. 1 चला आपण निघूया. इथं मेहफिल जमले भूतांच्या चोरीसाठी. चोरी येतात कोण बसलं ना म्हातारी. Day 2. नमस्कार मंडळी. तर आता सकाळची वाजले आहेत 11 आणि आम्ही आता चाललोय नाश्त्याला. A few moments later. तर आता सर्वांची आंघोळ झालेली आहे आणि सध्या तरी आम्ही आराम करत आहोत. इथं खच्ची गाणी लावून खच्ची झालेले आहेत. आम्ही गाण्याची टेस्टच नाही. काही गाणी लावतो मोकळा. उसका दिल टूटा है. त्याचं हृदय तुटलंय. हा खच्ची गाणं थोडी आहे. प्रेमाचं गाणं. प्रेमाचं गाणं आहे. पहिले खच्ची गाणं लावलेला खडा हुआ जबी वही. अरे ओमकार हा खच्ची. आंघोळी करून बाहेर निघाला ना म्हणून तो गाणं लावला. बाकी काय असं हे नाही. हा प्रेमाचं गाणं आहे. हा प्रेमाचं गाणं आहे. 12th फेल तुम्ही बघितलं असेल तर किती मोटिवेशनल मूवी आहे. तुम्हाला काय सांगा त्या पिक्चरमध्ये शिकवण काय मिळते आपल्याला. जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर लाईफमध्ये एक मुलगी यावी लागेल. शाहदुल आमची कपड्यांची रखवाली करताना तिथे वाऱ्यापासून फुकून सगळे कपडे सुकून मोकळा झालाय तो. पोरी गेल्यात त्यांच्या घरी. त्यांना भांडी बिंडी घासायचे, कपडे बिपडे धुवायचे. रात्री आम्ही काय केलं भूताच्या गोष्टी ऐकत होतो. सगळे भूताच्या भूताच्या गोष्टीच्या नावाखाली अमितने आपला पॉडकास्ट लावलेला लहानपोरांचा भूताच्या गोष्टींचा आणि ते ऐकत होतो. मी पण झोपलेलो. हा ऐकत होता. मी ऐकत होतो. तर हा घाबरलेला. हो मी घाबरलो. मला जेव्हा कळलं सगळे झोपलेत तेव्हा मी एकेकाला चांगल्याच अपशब्द ऐकवले आणि झोपवलं. तर इथं बॅग भरून आम्ही निघाले बाहेर. प्लॅन चेंज झाला आमचा. डायरेक्ट घरी जायचं आहे. तर लॉगचा एंड पण इथंच करतो मी. पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा.